फुलेवाडी येथील गंगाई लॉन मागे शुक्रवारी रात्री टोळी हल्ल्यात महेश रागचा खून झाला। प्राथमिक तपासात आदित्य गवळीच्या पत्नीला पळवून नेल्यामुळे निर्माण झालेल्या रागातून ही घटना घडल्याचे समोर आले। शुक्रवारी संध्याकाळी महेशने आदित्य गवळीला येडका लावून धमकावलं होतं। त्यानंतर संतप्त गवळी टोळीने महेशवर हल्ला चढवून त्याचा खून केला। हल्ल्यात 15 ते 17 जणांचा सहभाग असून त्यापैकी काहींवर गुन्हा दाखल झालाय। सोहम शेळके यांच्यासह आणखी काही हल्लेखोरांची नावं निष्पन्न झाली असून लवकरच अटकेची कारवाई होणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। महेश राग याला यापूर्वी वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आलं होतं, तरी तो गणेश उत्सवासाठी गावात परतला होता। या घटनेमुळे फुलेवाडी परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।